नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। कैलासवासी शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भोसले परिवाराच्या वतीने समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी हरिनाम कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते। तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी 251 आंब्याच्या झाडांच्या रोपांचे मोफत वाटप यावेळी करण्यात आले। या उपक्रमाला लवंग गावासह पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। भोसले परिवाराने केलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संरक्षण, वृक्ष संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे। झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला। आज वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि कमी होत चाललेले हरित क्षेत्र लक्षात घेता वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे। आंब्याच्या 251 रोपांचे वाटप करून भोसले परिवाराने पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। फक्त झाडे लावणे नव्हे तर त्याचे संगोपन करून ती जगविणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले। कैलासवासी शांताराम शंकर भोसले उर्फ मोहन भाऊ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून लवंग व पंचक्रोशीमध्ये या सामाजिक संदेशाची सकारात्मक चर्चा सुरू आहे। समाजहित, पर्यावरण संरक्षण आणि आध्यात्मिक संस्कार यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे। एक झाड लावा, अनेक पिढ्या वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा अशा स्तुत्य उपक्रमाने कैलासवासी शांताराम शंकर भोसले उर्फ मोहन भाऊ यांच्या स्मृतीला ही एक अर्थपूर्ण आणि समाजहिताची आदरांजली ठरली आहे।